जळगावच्या जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुण सुलेमान खान याला 10 ते 15 जणांनी मारहाण केली आणि मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झाला। आता या प्रकरणामध्ये कुटुंबीय असतील किंवा त्याच्या नातेवाईकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत। त्याला जामनेरमध्ये कॅफेमध्ये मारहाण केल्यानंतर पुन्हा एका शेतामध्ये मारहाण झाली आणि मारहाण झाल्यानंतर त्याला हे त्याचं गाव आपण आता सुलेमान याच्या गावामध्ये आहोत। हे बेटावत गाव आहे आणि याच ठिकाणी त्याला शेवटी मारहाण केल्यानंतर त्या चारचाकीतून त्याला या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि ही जी घटना घडली आहे या ठिकाणी त्याला मारहाणीनंतर चारचाकीतून त्याला या ठिकाणी सोडण्यात आलं आणि याच ठिकाणाहून तो आईवडिलांच्या ताब्यात आल्यानंतर आईवडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता। आज या जर गावाचा विचार केला तर संपूर्ण गाव जे आहे या सुलेमान खान यांच्या कुटुंबामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। रात्रीपासून या गावातल्या एकाही घरामध्ये चूल पेटलेली नाही। पूर्ण दुःखामध्ये जे आहे खान कुटुंबाच्या दुःखामध्ये जे आहेत हे संपूर्ण गावकरी या ठिकाणी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। आज या ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि पोलीस बंदोबस्तामध्ये आज या ठिकाणी जे आहे मयत सुलेमान याच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। नेमके या ठिकाणी गावकरी जे दुःखात सहभागी झाले होते यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या गावचे पोलीस पाटील काय सांगणार। एकंदरीत सुलेमान याचा मृत्यू झाल्यानंतर आज संपूर्ण गावकरी त्याच्या दुःखात सहभागी झालेले सर गावात सगळं सुन्न झालेलं आहे। सगळं त्यांच्या दुःखात सगळं गाव सहभागी आहे। त्यांचं दुःख म्हणजे सगळ्या गावाचं दुःख आहे असं झालं। आम्ही गावकऱ्यांकडून काही माहिती घेतली तर ते काही ठिकाणी काल रात्रीपासून चूल पेटलेली नाही असं पण माहीत पडलंय। हो तसंच झालेलं आहे। कोणी जेवण पण बनवलेलं नाही। आज दिवसाचं वातावरण तसं आहे की पूर्ण गावकरी तर सगळं त्यांच्या घरासमोर जमलेलं आहे। कामाला शेतीचे कामाचे एकदम गडबड आहे तरी पण लोक सगळ्या गावात हजर आहे। हो काय मागणी राहणार आहे तुमची या निमित्ताने नेमकी? आता काही नाही, ज्या मृतकाला योग्य न्याय मिळाला पाहिजे। जे कोणी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। दुसरं काय, जे कोणी मारेकरी असतील त्यांना। तर आज या ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्तामध्ये सुलेमान याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि संपूर्ण ग्रामस्थ जे आहे 5000 लोकसंख्येचं हे गाव आहे। हे संपूर्ण गाव जे आहे सुलेमान याच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी झालं। काल रात्रीपासून या ठिकाणी चूल पेटलेली नाही आणि विशेष म्हणजे आज कोणीही शेतात असेल किंवा इतर कामांना गेले नाही। संपूर्ण गाव जे आहे आज या ठिकाणी अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच कुटुंबियांकडून वेगवेगळे गंभीर आरोप केले जात आहेत। अमानुषपणे त्याला मारहाण झाली त्यामुळे या सुलेमान याला याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे। आरोपी जे आहेत त्यांना सुलेमानला ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झाली त्याच पद्धतीने आरोपींना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशीच एक मागणी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने केली जाते आहे। मात्र आज या ठिकाणी जे गावकऱ्यांमधलं एकीचं एक उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि संपूर्ण ग्रामस्थ या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले याची एक वेगळी चर्चा या ठिकाणी रंगल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। नेमकं आता पोलीस तपासामध्ये आणखी काय काय गोष्टी समोर येतात हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।